स्वामिनी साड्यांची महाराणी आता यूट्यूबवर घेऊन येत आहे सागराच्या स्वामिनीच्या अर्थात नद्यांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेल्या साड्यांचा इतिहास सांगणारी श्राव्य मालिका स्वामिनी जीवनदायिनी. आमच्या स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि साड्यांच्या इतिहासावर आधारित स्वामिनी जीवनदायिनी ह्या श्राव्य मालिकेसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. मानवी जीवनात समाजात स्वास्थ्य व आनंद नांदावा, नवीन पिढीला हा सांस्कृतिक वारसा समजावा म्हणून ही मालिका सादर करीत आहोत. याद्वारे कुठल्याही अंधश्रद्धेचे अथवा अनिष्ट प्रथेचे आम्ही समर्थन करत नसून कुणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही. स्वामिनी साड्यांची महाराणी. जगजननी आई कृपा करी, जगजननी आई कृपा करी, वरद हस्त तव श्रीधरी, वरद हस्त तव श्रीधरी, जगजननी आई कृपा करी, जगजननी आई कृपा करी, वरद हस्त तव श्रीधरी, वरद हस्त तव श्रीधरी, जगजननी आई कृपा करी. तामिळनाडूमध्ये उगम पावलेली पेरियार नदी मुल्ल्यार, पेरुंथुरा, कट्टनायार, चेरुतोनी, चीर, परिजनकुट्टी, मुथिरापुझा, अनामलायार, निरार अशा 9 उपनद्यांना सामावून घेत केरळच्या गंधर्व भूमीत प्रवेश करते. आणि नागमोडी वळणं घेत घेत अलवायला पोचते. खरोखरच पेरियार, भारतपुझा यासारख्या नद्या हे तामिळनाडू आणि केरळला नव्हे तर भारतभूला मिळालेलं वरदानच आहे. पृथ्वीमाता ह्या आपल्या जलवाहिनी कन्यांच्या सिंचनानं न्हावून निघत असेल, अगदी तृप्त होत असेल. सागराची स्वामिनी असलेली ही नदी सिंधू सागराला जेव्हा मिळते ना तेव्हा सर्व काही सोडून देहभान हरपून प्रियकराच्या भेटीसाठी धावणाऱ्या अभिसारिके समान भासते. अभिसारिका भरत मुनींनी नाट्यशास्त्रात रंगवलेल्या अष्टनायिकांपैकी एक, मुळातच धीट असलेली, भावनांचे बंध बेगुमान उधळून टाकणारी, कोणत्याही संकटाची पर्वा न करता समाजरीतींना सहजपणे लाथ मारून प्रियकराच्या भेटीला धावते ना, ती या सागरात सामावल्या जाणाऱ्या वेगवान नदी समानच भासते. पण काय हो, आपल्या नायिकेचं मोहिनीचं पुढं काय झालं? महादेवांच्या प्रेमात पडूनही त्यानं सत्य प्रतिपादन केल्यावर तिनं पित्याच्या आज्ञेप्रमाणे कोशिंबी नरेशाचा पुत्र कृतवर्मा याच्याशी विवाह केला. प्रत्यक्ष काय घडलं ते आपण पाहूयात. महादेवन, मी आपला आजन्म ऋणी राहीन. माझ्या हट्टी कन्येला आपण समजावून सांगून विवाहासाठी उभं केलं. आपले माझ्यावर अनंत उपकार आहेत महादेवन. तरीही महाराज, कल्पना नाही आपल्या कन्येच्या भाळी नक्की काय लिहिलंय. असं का म्हणता? आता विवाह झाला की सगळं ठीक होईल. महाराज, आपल्या पिढ्यानपिढ्या याच स्वप्नांमध्ये मग्न असतात नाही. म्हणजे मी समजलो नाही आपल्याला काय म्हणायचंय ते. पहा ना, प्रथम आपल्याला वाटलं आपला विवाह झाला की आपण सुखी होऊ. विवाह झाल्यावर आपण चिरकाल सुखी होतो नाही. मग आपण म्हणतो पुत्र किंवा कन्याप्राप्ती झाली की मग आपण सुखी होऊ. पण मुलांच्या संगोपनाचं सुख सरलं की आपला घडा रिकामाच. खरंय. मग आपण त्यांच्या सुखांच्या मागे लागतो. मी म्हणेन तसा हा जीव जगला, मी म्हणेन त्या कन्येशिवा पुत्राशी यानं किंवा तिनं विवाह केला की मग याच्या पुढ्यात सौख्याचं ताट वाढलेलं आहे. खरंय हो. या सगळ्या उलथापालतीत आपल्या अहंकाराला सुखावण्याच्या नादात आपण त्यांच्या आवडीनिवडींचा चुराडा करतो. महादेवन, आपल्या आवडीनिवडी त्यांच्यावर लादून त्यांचा मरेपर्यंत रोष ओढून घेतो. मी असं वागतो माझ्या कन्येशी. महाराज, क्षमा असावी.
पण एवढ्या कारणावरून स्वतःला शिक्षा करून घेणं, तिच्याशी न बोलणं, स्वतः भोजन न करून तिला सतत हे दाखवून देणं की तुझ्या चुकीचं प्रायश्चित्त मी घेतोय. विचार करा, आधीच खचलेल्या त्या मुलीची मानसिक स्थिती काय होत असेल. महादेवन, महादेवन, आमची चूक झाली. अशी चूक पुन्हा नाही होणार. महाराज, आपल्या कन्येचा विवाह कोशिंबी नरेशांचा पुत्र कृतवर्माशी होतोय. आता मुलीला शुभाशीर्वाद द्या. हं. मोहिनीनं महादेवांचं म्हणणं मान्य करून कृतवर्माला होकार दिला खरा, पण महादेवांविषयीचं तिच्या मनातलं प्रेम तसूभरही कमी झालेलं नव्हतं. कसं होणार? महादेवन हा तिच्या आयुष्यात आलेला पहिला पुरुष होता. तोही एवढा सद्गुणांनी परिपूर्ण. स्त्री आपलं पहिलं प्रेम कधीच विसरू शकत नाही. हो, पण मोहिनीनं एक घोडचूक केली. कोणती? तिनं कृतवर्माला आपल्या पूर्वायुष्याबद्दल सर्व काही सांगितलं. अरे देवा, आता हा काय वेडेपणा! कुठल्या पुरुषाला आपल्या भावी पत्नीबाबत असं काही झालेलं आवडेल? पण मग झालं काय? कृतवर्म्यानं ही गोष्ट आपल्या पित्याला सांगितली. प्रणाम पिताश्री. बोला कृतवर्मा. पिताश्री, केरळच्या चेरा नरेशांच्या कन्येसह माझा जो विवाह होणार आहे तो रहित करावा. का? कारण ती कन्या विवाहास योग्य नाही. म्हणजे? बालपणी तिच्यावर कोणीतरी अतिप्रसंग केला होता आणि हे तिच्या माता पित्यांना माहिती नाही. पण ही गोष्ट बाहेर जर कुणाला समजली तर आपली सर्वत्र छीथू होईल. पुत्रा, एक गोष्ट लक्षात घे. त्या मुलीबाबत हे सत्य जर तिच्या माता पित्यांना माहीत नसेल तर ते आपले म्हणणे मान्य करणार नाहीत. आणि शिवाय आपण ही गोष्ट त्यांना सांगितली तर मुलीच्या विश्वासाचा भंग होईल. आणि कोणत्याही परिस्थितीत ते दोघे दुखावले जाणे आपल्या दृष्टीने घातक आहे. पण मग आपण करायचं तरी काय? विवाह. काय? विवाह करायचा. हे सर्व माहीत असूनही? पुत्रा कृतवर्मा, एक गोष्ट लक्षात ठेव. चेरा साम्राज्य महाप्रचंड आहे आणि एकदा का तुझा विवाह मोहिनीशी झाला की चेरा साम्राज्य आपल्या अधिपत्याखाली येईल. पिताश्री, आणि त्यानंतर कुठल्याही क्षणी त्या वृद्ध सम्राटाला आणि त्याच्या कन्येला आपल्याला संपवता येईल. काय सांगताय पिताश्री? अरे पुत्रा, खूप हलक्या हाताने हे जाळं विणलंय मी. एकदा का मोहिनीचा आणि तिच्या पित्याचा मृत्यू झाला की मग तू तुला आवडणाऱ्या कोणत्याही राजकन्येशी विवाह करू शकतोस. पिताश्री, आपण थोर आहात. तेव्हा पुत्रा, आता विवाहाच्या तयारीला लागा. आणि हो, या गोष्टी तुझ्या माझ्या व्यतिरिक्त इतर कोणालाही समजता कामा नयेत. होय पिताश्री. महादेवन, आलवाई नदी किनारी आलं की सर्व चिंता, दुःख, काळजा यांचा लोप होतो. या नदीचा शांत निश्चल किनारा आणि तुमचा मंगलमय सहवास हे कधी संपूच नये असं वाटतं. असं कसं होईल महाराज? जगात येणारी प्रत्येक गोष्ट संपून जाणार हे निश्चित. खरंय महादेवन, हाती सत्ता असताना, तारुण्याची मस्ती अंगी असताना मला जगात अशक्य काहीच वाटत नव्हतं. पण आता वाटतं किती मूर्खासारखा विचार करत होतो मी. महाराज, जन्माला येणारा प्रत्येक जीव अज्ञानाच्या अंधकारात असाच चाचपडत असतो. कुठे थांबायचं हे समजलं नाही ना तर जन्मभर केवळ अंधकारात चाचपडणंच होतं. खरंच आता मलाही वाटायला लागलं, मोहिनीचा विवाह झाला की सगळं सोडून देऊन या नदीकाठी एकटंच चिंतन करत बसावं.
कल्पना चांगली आहे, पण महाराणींचा विचार घ्यावा. महादेवन, एक बोलायचं होतं. बोला ना. माझ्या मोहिनीचा विवाह कृतवर्मा बरोबर ठरलाय, पण मला राहून राहून वाटतंय की माझ्या मोहिनीसाठी आपणच योग्य वर आहात. महाराज, आपल्यासारखा सर्व गुणसंपन्न आणि मुख्यतः प्रेमळ पुरुष माझ्या कन्येला जन्मभर सुखात ठेवेल. पण महाराज, मी योद्धा नाही. युद्ध करणं माझ्या रक्तात नाही. हो, हे खरंय. म्हणूनच मला माझ्या अपेक्षांचे वारू थांबवावे लागतायत महादेवन. महाराज, इकडे मोहिनीचा विवाह दिवसेंदिवस नजीक येऊ लागला. चेरा सम्राटांनी आपल्या कन्येच्या विवाहात कोणतीही कसर बाकी ठेवली नाही. अगो बाई, कृतवर्मासारख्या भयंकर माणसाबरोबर मोहिनीचा विवाह करायचा म्हणजे दोघा पिता पुत्रीचा जीव जाणार. आता काय करायचं? हो, पण इकडं नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. महादेवन, 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 हं, आपण काय करताय? मोहिनी, तू ही कोणती साडी विणत आहात आपण? या साडीचं नाव आहे तिरुचिरापल्ली. हं. खास तुझ्या विवाहात तुला भेट द्यायला विणली आहे. पण आत्ता तू इकडे कशी? अ, मी घर सोडून आली आहे. काय? हो, खूप विचारांती मी निर्णय घेतलाय. मला कृतवर्माशी विवाह नाही करायचा. अगं, पण का? कारण माझा विवाह हे 2 राजांमधील केवळ राजकारण झालंय. माझ्या पित्याला माझ्या विवाहाचं निमित्त करून राज्याला भावी सम्राट मिळवायचंय आणि कोशिंबी नरेशांना राज्य प्राप्तीची तहान लागली. पण या सगळ्यात माझ्या भावनांचा विचार कुठे होतोय? मोहिनी, प्रत्येक जण आपला स्वार्थ पाहतोय. म्हणून मी एका अशा पुरुषापाशी आलीये जो माझ्यातले सगळे गुण अवगुण स्वीकारून माझ्यावर मनस्वी प्रेम करतो. कराल ना माझ्याशी विवाह? अगं, पण महाराज, महाराजांनाही मनातून हेच हवंय महादेवन. पिताश्री, तुम्ही? होय मोहिनी. आणि कोशिंबी नरेश? त्यांचं काय करायचं ते मी पाहून घेईन. माझ्या मुलीचं सुख मला सगळ्यात महत्वाचं आहे. आणि युद्धाबाबत आपण चिंता करू नये. आपल्या दिमतीला मी एक पराक्रमी सेनापती देईन. तेव्हा महादेवन, आपण माझ्या कन्येचा स्वीकार करा. स्वामिनी जीवनदायिनी. संकल्पना नावेद आणि जावेद शेख. निवेदन रवींद्र मंकणी, सुनेत्रा मंकणी. लेखक प्रताप देशमुख. कलाकार श्रीपाद राज आमले, गौतम बापट, प्रसाद कुलकर्णी, मानसी लोणकर, रवींद्र बापट. निर्मिती रोहन साय, पुणे. निर्मिती संयोजक शेखर काळे. ध्वनिमुद्रण व्हायब्रेनिया द स्टुडिओ, पुणे. ध्वनिमुद्रक केदार शेवडे. आमचा पत्ता स्वामिनी, विझिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी. आपण आमच्या स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि साड्यांच्या इतिहासावर आधारित स्वामिनी जीवनदायिनी ह्या श्राव्य मालिकेसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.